राजाभाऊ, ते माजी सरपंच जे दत्ता गांगळे आहेत हे वारंवार सीओवरती आरोप करतात आहे आणि हे आरोप करत असताना तुम्हीही त्यांच्यावरती एकेकाळी आरोप केले होते काही ग्रामपंचायत कामामध्ये भ्रष्टाचार केला होता. तर हे भ्रष्टाचाराचे आरोप होत राहतात, परंतु तुम्ही असं बोलले होते की चौकशी लावली, तर त्याचं पुढे काय झालं? चौकशी लावली होती. शिवोनी 3 सदस्य समिती नेमली होती. त्या समितीने 4 दिवस मंचर ग्रामपंचायतमध्ये येऊन सगळं रेकॉर्ड पाहिलं, सगळं त्यांनी अभ्यास केला, त्याचा अहवाल शिवोंना दिला आणि शिवोंनी सुद्धा त्याचा अंतरिम अहवाल पूर्णपणाने जाहीर केला. तो अहवाल माझ्याकडे ती प्रत आली. त्या अहवालामध्ये त्या विद्यमान सरपंचांवरती आणि ग्रामसेवकांवरती अनियमितपणाचा ठपका ठेवलेला आहे. एवढंच तुम्हाला सांगतो. अनियमितपणा म्हणजेच भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या अहवालामध्ये. त्या अहवालाच्या प्रती सुद्धा योग्य वेळ आल्यानंतर मी तुमच्या समोर ठेवील, मांडेल. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. मला माझ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की राजाभाऊ, तुम्ही जर याच्यावरती पुढची कारवाई केली तर आज आपण त्यांना तालुका प्रमुख केलेले आहे. बातमी होईल का शिवसेनेच्या तालुका प्रमुखांना अटक झालेली आहे, कारवाई झालेली आहे. म्हणून मी माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यामुळे थोडंसं त्यावेळेस थांबलो होतो. ती माझी चूक झाली. त्या चौकशी समितीमध्ये कोणते कोणते अधिकारी होते, त्यांची पदं काय होती, किती कॅपेबल होते, काय सांगा? आता नेमकं एक जिल्हा परिषदच्या अकाउंट विभागाचे, मला आता नाव माहित नाही, मी तुमच्या समोर अहवालच देतो. अकाउंट विभागाचे प्रमुख होते, एक खेडचे विस्तार अधिकारी होते आणि एक शिरूरचे विस्तार अधिकारी होते. बीडीओ. गंभीर अनियमितता म्हणजे नेमकं काय? एखादं नाही, अंगणवाडीचा विषय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महत्वाचा आहे. जेवढे पैसे अंगणवाडीला आले होते तेवढ्या पैशांमध्ये 1-1.5 लाख रुपये सुद्धा दुरुस्तीसाठी खर्च नाही. नवीन मंजूर झालेल्या अंगणवाडीचे पैसे खर्च तर नाही, ते पूर्ण ग्रामपंचायतच्या ताळेबंदमध्ये, ऑडिटमध्ये कुठल्याही रेकॉर्डला जमाही नाही, खर्चही नाही. म्हणजे ते पैसेच पूर्णपणाने गायब झालेले आहेत. किती रुपयाचा? तो साधारणतः 20-25 लाखाचा अंगणवाडीचा आहे. भरपूर आहे. तुम्हाला त्याच्यावर मी आपण स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊ. नाही, जो अहवाल समोर आला त्याच्यामध्ये जे काही ज्याच्यावर दोष आरोप ठेवण्यात आले ते नक्की पदाधिकारी कोण होते? नाही, सरपंच आणि ग्रामसेवक. कोण येतात? तत्कालीन सरपंच होते. आत्ताचे आदर्श सरपंच ज्यांनी भ्रष्टाचारावरती सातत्यानं बोलतात. या गावचे माजी आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे आणि ग्रामसेवक होते सचिन उंडे. जर 20 ते 25 लाख रुपयांची जर एंट्री सापडत नाही तर मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? गुन्हा दाखल करणं, त्यांनी जी नगरपंचायत स्थापनेची भूमिका घेतली त्याच्या मागचं हे सुद्धा एक गुपित आहे. त्यांना माहिती आहे जर ग्रामपंचायतच चालू राहिली असती तर 100% गुन्हा दाखल झाला असता, कारवाई झाली असती. म्हणून त्यांनी एवढी गडबड केली आणि मध्यंतरीच ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत स्थापन केली. म्हणून सगळं मागचं रेकॉर्ड दाबले गेले. आता इथून पुढे म्हणजे इथून मागे ग्रामपंचायतीमध्ये जेवढा भ्रष्टाचार झालाय सर्व माफ का आता मग सर्वांनाच? आता तेच रे पहा, आम्ही विरोधात आहोत. शेवटी आमच्या हाताला मर्यादा आहेत, कामाला मर्यादा आहेत. बोलण्याला किती आम्ही बोललो तरी शेवटी प्रत्यक्षात त्या आणता येणं विरोधकांना फार काही शक्य होतं असं नाहीये. सत्ताधारी मंडळी हे करू शकतात. उद्या जर आमची सत्ता आली राज्यात तर 100% त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही मंडळी तरी आमच्या नेते मंडळींकडे आग्रही आहोत. राजाभाऊ, तुम्ही चौकशी लावली, चौकशी समितीचा अहवाल त्याच्यामध्ये दोषी आढळले. ग्रामपंचायत सरपंच असतील, सदस्य सचिव जे काही असतील, अहवाल आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया का केली नाही? आज मंचरच्या जनतेला जाणून घ्यायचे का राजाराम मानकी त्यानंतर शांतता झाली? नाही, तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. पक्षामध्ये तालुका प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. मला माझ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की राजाभाऊ आता काही दिवस शांत बसा, विनाकारण वाद वाढू नका. जर काही तुम्ही केलं तर आपलाच तालुका प्रमुख तो त्याला उद्या कारवाई होईल किंवा वेगळ्या कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि ही आबरू जाणारी ती पक्षाची आबरूच आहे. आता ते पक्षात नाही, तुम्ही काय पावलं? नाही, आता हे पहा, योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आज तुम्ही तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी हजर आहात. काल शिवसेनेची शिवसेना शिंदे पक्षाची बैठक झाली, त्याच्यामध्ये वारंवार या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या महाविकास आघाडी महायुतीमध्ये असणाऱ्या घटक पक्षावर असा आरोप होतो की त्यांचं चालत नाही किंवा त्यांना प्रशासनामध्ये त्यांची कामं होत नाहीत आणि त्या मुद्द्यावरच पूर्ण त्यांचं जे काय आहे ती बैठक संपन्न झाली. तर तुम्ही काय सांगा, ते वारंवार त्यांच्याच पक्ष चायर येत आहेत.
आता तो त्यांचा आणि प्रश्न. याच मुद्द्यावरती वारंवार त्यांच्या बैठका होतात, पण त्याची फलित काही निघत नाही. नाही, आता कुठेतरी हे पक्षांतर्गत काय चालले आणि त्यांचे जे वरिष्ठ जे आहेत, जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, ते याची गोष्टी दखल घेत नाहीत का? नक्की आंबेगावमध्ये घुसमट काय चालली नाही? पण आता हे सांगणे इतपत मी फार मोठा नाही, परंतु त्यांची जर तिथे घुसमट होत असेल, नेते ऐकत नसतील, त्यांचं काही चालत नसेल, तर आम्ही तिघे मिळून त्यांना एक सल्ला देतो की तुम्ही सुद्धा आमच्यात सामील व्हा, विरोधी पक्षात या, आणि मग तुम्हाला जे आवाज उठवायचे ते विरोधात आपण उठवू. तुम्ही त्यांना आमंत्रण देताय का तुमच्या पक्षात? हो, जर तिथं घुसमट होत असेल, त्यांचं कोणी मंत्री नेते कोणी ऐकतच नसतील, तर मग तिथं राहून कोंडमारा करण्यापेक्षा विरोधात राहून रस्त्यावर उतरा ना आमच्या सोबत. शिंदे पक्षाला ऑफर आहे का तुमची हो, जर त्यांची घुसमट होते, त्यांचं कोणीच ऐकत नाही, त्यांना फंड मिळत नाही, त्यांची कामं होत नाहीत, मग राहायचं कशाला तिथे? नगरपंचायतीबाबत जसं त्यांनी आरोप केले आहेत की नगरपंचायती इथे भ्रष्टाचार किंवा इथे नगरपंचायतीचे जे अधिकारी आहेत ते कुणाचं ऐकत नाही किंवा काय त्या गोष्टी त्या बोलल्या गेल्या आहेत, त्यावरती तुम्ही काय सांगाल? म्हणजे हा नुसतं आता इलेक्शनचा पिरियड आलाय, जो आता इलेक्शन येऊन ठेपले आहे, नक्की यांचं चाललंय काय? नक्की तुम्ही सांगाल काय याबाबत? नाही, आता आहे पहा, मी सुरुवातीला सांगितलं नगरपंचायत स्थापनेची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आणि आम्ही तिघे त्या दिवसापासूनचे साक्षीदार आहोत. आता मी या ठिकाणी तुम्हाला निवेदन आणली नाहीत, पुढच्या ज्यावेळेस आपली पत्रकार परिषद होईल ते 100% तुम्हाला सगळे निवेदन दाखवू. आमच्या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या त्या निवेदनावरती. वारंवार भ्रष्टाचार होतोय हे आम्हालाही माहिती आहे, जनतेला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. भ्रष्टाचार कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त नाव घेऊन बोलण्याची हिंमत आमच्याशिवाय कोणात नाही. आम्ही मागे बोललो होतो का हा भ्रष्टाचार खतपाणी कोण घालते, कोण टक्केवाऱ्या घेते. आता ज्यांना ज्यांना टक्केवाऱ्या मिळाल्या ते का बोलत नाही? जर मी 1 कोटी रुपये 15 कोटी रुपये मंजूर करून आणले, त्या 15 कोटी रुपयात भ्रष्टाचार होत असेल, काम दर्जेदार होत नसेल, तर ते काम दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी कुणाची आहे? ज्यांनी निधी आणला त्याची आहे ना, का नुसतं पैसे आणले मोकळे झाले? समजा मी माझ्या मुलाला जन्म दिलाय, जन्म देऊन वाऱ्यावर सोडायचं नाही, त्याला शिक्षण द्यायचंय, त्याच्यावर चांगले संस्कार करायचे, त्याला लहानचा मोठा करायचा आहे, त्याला चांगल्या नोकरी पाण्याला उद्योग व्यवसाय लावायचे, त्याचं लग्न करून द्यायचंय. ह्या जबाबदाऱ्या जसं बाप म्हणून मुलाच्या बापाच्या असतात, तसंच एखादं काम मंजूर केल्यानंतर ते काम पूर्ण होईपर्यंत मंजूर करून आणणाऱ्या माणसाच्या त्या जबाबदाऱ्या असतात. मग तिथे भ्रष्टाचार झालाय काय करते हे त्यांनी पाहिलं पाहिजे. आम्ही तर जाहीर सांगितलेलं आहे की प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे. एक काम त्यांचं असं नाहीये का जिथे भ्रष्टाचार झालेला नाहीये. मुळात आज तुम्ही शिवणवरती आरोप करतायत, शिवणवर आरोप करत असताना त्यांच्या पाठीमागं कोणाचा हात आहे, त्यांना कुणी या ठिकाणी आणलंय, कोण त्यांना खाद्य पुरवतंय हे सुद्धा पाहिलं पाहिजे. म्हणजे नगरपंचायत जी आलेली आहे ही यायला हवी होती का न होती, हे काय याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नगरपंचायत हवी होती की फायदे? आता त्यावेळेस आम्ही सुरुवातीला भूमिका ही विरोधाचीच घेतली होती, ते तुम्हाला माहित असेल का? नगरपंचायत होऊ नये, ग्रामसभेत सुद्धा अनेक वेळा तो विषय झाले की जर झालं तर किमान मग सगळ्यांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांना ग्रामस्थांना घेऊन त्याचे फायदे आणि तोटे 100%, त्याचे फायदे जसे आहेत तसे तोटे आहेत. बऱ्याचशा प्रमाणामध्ये फायदे आहेत, चांगले आहे. आता पूर्वी ग्रामसेवक हा 10वी पास होऊन डिप्लोमा झालेला माणूस असायचा. आज किती तुम्ही भ्रष्टाचारी माणूस म्हणले तर जसे पूर्वी मी आताच बाईटमध्ये सांगितलंय की ग्रामसेवकांनी सुद्धा मनसरवून गेलेला ग्रामसेवक तुम्ही माझ्या सोबत या. सगळ्या ग्रामसेवकांचे पुण्यात फ्लॅट आहेत, घरी बंगले आहेत, गाड्या आहेत, किती प्रॉपर्ट्या मनसरच्या ग्रामसेवकांनी केल्यात. नाव घेऊन मी सांगेल. पार आमचे आत्ता मध्यंतरी मयत झालेले आंबटकर भाऊसाहेब किसनराव बानखेले सरपंच असताना ते ग्रामसेवक होते. तेव्हापासून तुम्हाला मी नावं देईल की या ठिकाणी जेवढे ग्रामसेवक झाले त्यांच्या किती प्रॉपर्टी आहेत. जो ग्रामसेवक म्हणजे मुख्य अधिकारी असतो, ग्रामपंचायतचा असेल, नगरपंचायतचा असेल, शेवटी तळ राखतो तो पाणी चाकतोच, कोण शहाणा नाही. त्यामुळे आता जाधव खातायत याचा अर्थ कुणाचा तरी पाठबळ त्यांना आहे. ते नुसते शिव नाहीत तर प्रशासक आहेत. प्रशासक याचा अर्थ पूर्ण जे 17 सदस्यांना अधिकार असतात, नगर अध्यक्षांना अधिकार असतात, ते सगळे अधिकार प्रशासक म्हणून गोविंदराव जाधव यांना आहेत. या अधिकार देणारे कोण आहेत? त्यांच्याकडे पूर्णपणानं पाठबळ जे मागं उभं केलेलं आहे ते कुणी केलेलं आहे याचा तुम्ही पत्रकारांनी शोध घ्यायला पाहिजे. मग तुम्हाला भ्रष्टाचाराची मुळं कुठे आहेत ती दिसतील. आता ज्यांनी म्हटलं आहे की डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जसं राबवलं जाणार आहे पुढे,
त्याबाबत काय तुम्ही सांगा? नाही नाही, आता हे पहा, हा लोकांमध्ये एक भ्रम आणि भीती पसरवून देण्याचं काम आहे. तुम्हाला राजगुरुनगर नगर परिषद केव्हा झाली हे सांगता येईल. त्याला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2 टर्म निवडणुका होऊन गेल्यात. आता 3ऱ्या टर्मची निवडणूक लागेल, जे 10 ते 15 वर्ष झाली. चाकण नगर परिषद कधी झाली तुम्हाला कल्पना आहे. आळंदी नगर परिषद केव्हा झाली तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही आज, मी केवळ तोंडी बोलत नाही, जाऊन तिथे विचारा तुमचे टीपी प्लॅन मंजूर झालेले आहेत का. 10-10, 15-15 वर्ष नगर परिषदा झाल्या, नगरपंचायती झाले. टीपी प्लॅन करणं एवढं सोपं काम नाहीये. सगळ्या गावचं एकमत करावं लागतं, सगळ्या नगरसेवकांचं, सगळ्या जनतेला विश्वासात घेऊन कुणाचंही त्याच्यात नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं अधिकारी सुद्धा असा काय ब्रह्मदेवाच्या घरनं आलेला नसतो. त्याला शेवटी समाजाचं ऐकावं लागतंय. आणि जर तिथं बसणारे जे काही नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, ते जर चांगल्या चारित्र्याचे गावाला सामावून घेणारे, गाव पुढे नेणारे असतील तर 100% टीपी प्लॅन हा लोकांना विश्वासात घेऊन योग्य तो गरजेचा असतो आणि तो बंधनकारक आहे. तो हा शासनानं घालून दिलेलाच एक पर्याय आहे, तो करावाच लागतो, त्याला पर्याय नाही. पण तो करायचा म्हणजे लोकांना घाबरून नाही करायचं, लोकांना विश्वासात घेऊन. आज येणे करताना 1 एकर जागा हे केली तर पूर्वी सुद्धा ग्रामपंचायत असताना सुद्धा तुम्हाला मोकळी जागा ठेवावी लागत होती, शाळेसाठी ठेवावं लागत होतं, गार्डनसाठी. आज तेच आहे, त्याच्यात काय फार फरक आहे असं नाही. पण लोकांना भीती अशी दाखवायची का नाही तो टीपी प्लॅन म्हणजे उद्या तुमच्या सगळंच घरदारा उठवतील, असा काही प्रकार नाहीये. तो सगळ्यांना विश्वासात घेऊन केला जाईल आणि करावाच लागतो, नाही तर तो तसाची तसा पडतो. या नगर परिषदांमध्ये तुम्ही जाऊन पहा, अद्यापर्यंत कुणाचा टीपी प्लॅन मंजूर नाही.